कडे या क्षणी येत आहेत नवनीत राणा यांच्याकडून अमरावतीतल्या या रुग्णालयाची पाहणी करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता प्रसार माध्यमांना ही प्रतिक्रिया दिली जाते। अमरावतीतील जिल्हास्तरीय रुग्णालय ज्या ठिकाणी काल पहाटे 3:30च्या दरम्यान दुर्घटना घडली, व्हेंटिलेटरचा स्फोट झाला, यामध्ये 3 नवजात बाळांचा मृत्यू झालेला आहे। या सगळ्या प्रकरणी आता मात्र राजकीय वर्तुळातून संताप व्यक्त होतोय। अधिक जाणून घेतो आपले प्रतिनिधी सूरज दाड यांच्याकडून। सूरज, या ठिकाणी नवनीत राणांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात येते, काय माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचतीये? नक्कीच लागली अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांच्याकडून या संपूर्ण रुग्णालयाची पाहणी करण्यात येत आहे। ज्या कक्षामध्ये संपूर्ण आग लागली होती त्या कक्षामध्ये नवनीत राणा या ठिकाणी दाखल झालेली आहे। ते जिल्हाधिकारी आशिष शेरेकर असतील, जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा सिव्हिल रुग्णालयाचे अधीक्षक विनीत पवार यांच्याकडून संपूर्ण घटनेची या ठिकाणी एकूणच या ठिकाणी माहिती घेत आहेत। त्यांनी या घटनेसंदर्भात नवनीत राणांनी संताप देखील या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। संपूर्ण निश्चित कशा प्रकारे ही घटना झाली त्याची संपूर्ण नवनीत राणा यांच्याकडून पाहणी केली जात आहे। फायर ऑडिट या संपूर्ण रुग्णालयाचं झालं होतं का याची देखील विचारणा जी आहे नवनीत राणा यांच्याकडून विचारणा या ठिकाणी केली जात आहे। कारण का फायर ऑडिट जर रुग्णालयात जर नसेल तर तिथे गंभीर बाब या ठिकाणी म्हणावं लागेल। त्या अनुषंगाने नवनीत राणा यांच्याकडून रुग्णालयाची अक्षरशः या ठिकाणी 6,000 या ठिकाणी घेत आहे। नवनीत राणा या संताप झालेल्या आहे, कारण का नवीन इमारत असताना अशा प्रकारे जर घटना घडत असतील त्यामुळे कुठेतरी प्रशासनाने खबरदारी यामध्ये घेतली नाही का असा देखील थेट सवाल आहे। नवनीत राणा यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा चिकित्सक विनीत पवार यांच्याकडून या ठिकाणी येत आहे। येथूनच जर पाहिलं तर या ठिकाणी यशवंती ठाकूर यांच्यानंतर नवनीत राणा या लोकप्रतिनिधीमधून या ठिकाणी दाखल झालेल्या काही वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुलभा फुलके देखील या ठिकाणी दाखल झालेले होता आणि नवनीत राणा यांच्याकडून जर पहिल्या या ठिकाणी संपूर्ण घटनेची या ठिकाणी एकूणच या ठिकाणी माहिती या ठिकाणी घेतली जात आहे। अगदी धन्यवाद सूरज, तुम्ही दिलेल्या या माहिती करता। इथे दृश्य आपण या क्षणी पाहतोय नवनीत राणा यांच्याकडून आता या सगळ्या घटनास्थळाचा आढावा घेतला जातोय, पाहणी करण्यात येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।